धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केलाय, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशीच मागणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। महाग दराने वस्तूंची त्यांनी खरेदी केली, टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप जे आहेत ते मंत्री धनंजय मुंडेंवरती केले। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। अंजली दमानिया यांनी नेमकं कोणकोणते आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि फवारणी पंप खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा झाल्याचा थेट आरोप दमानिया यांनी केलाय। 90 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना विकली, तर 2400 रुपयांचा फवारणी पंप हा 3500 रुपयांनी खरेदी केला गेला। जवळपास 1000 रुपयांची वाढ यात करण्यात आली होती। तर 577 रुपयांच्या बॅग्स या 1200 रुपयांना घेतल्या असाही दावा करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टींचे त्यांनी पुरावे सुद्धा त्या ठिकाणी सादर केले आहेत। 275 कोटींचा हा घोटाळा असल्याचं ते बोलतायत आणि एकंदरीतच आता या आरोपांनंतर राजीनामा घेतला जातो का हे पाहावं लागणार आहे। तुर्तास एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत। मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला मंत्री धनंजय मुंडे दाखल झालेत। थोड्याच वेळामध्ये कॅबिनेट बैठक होणार आहे आणि या बैठकीला धनंजय मुंडे हजेरी लावणार असं कळतंय, परंतु त्या बैठकीच्या आधी अजित पवारांची ते भेट घेत आहेत आणि त्यासाठी मंत्रालयात ते दाखल झालेत। इथे दृश्य आपण सध्या पाहतोय। काही क्षणापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक मोठे आरोप जे आहेत ते धनंजय मुंडेंवरती केले आहेत, जे मंत्री आहेत आणि आता त्यांचा पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं, नुकतंच जे आरोप करण्यात आले त्यावरून त्यांना प्रश्न विचारले जातात का, जाब विचारला जातो का, किंवा या बैठकीत त्या संदर्भात काही कारवाई होती का हे पाहावं लागणार आहे। कॅबिनेट बैठक थोड्याच वेळात पार पडणारे अनेक महत्त्वाचे मंत्री यासाठी दाखल झाले आहेत आणि अशात धनंजय मुंडेंची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या बैठकीआधी ते अजित पवारांची ही भेट घेत आहेत आणि मग ते बैठकीला जाणार आहेत। तेव्हा काय मुद्दे या बैठकीच्या आता केंद्रस्थानी राहत आहेत हे पाहावं लागेल। धनंजय मुंडेंच्या संदर्भात जे ताजे आरोप आता करण्यात आलेत अंजली दमानिया यांच्याकडून, त्यावरती मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी काही प्रतिक्रिया देत आहेत का, प्रश्न विचारले जात आहेत का आणि धनंजय मुंडे नेमकं काय उत्तर देणार हे पाहावं लागेल।